महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आज चोपडा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सत्यमेव जयते आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवला। रेशन, काळा बाजार, ग्रामसेवक आणि ठेकेदारांच्या मिलीभगतीत चौकशी करण्याची मागणी केली। चोपडा तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता विभागातील मनमानी तसेच वन विभागातील वृक्षतोड थांबवण्याबाबतही आंदोलकांनी कठोर भूमिका घेतली। यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना चेतावताना सांगितले की जनतेच्या पैशावर पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी लोकांची कामे करावी। आंदोलनात विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून जिल्हा परिषद सदस्यांनी जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले। त्यांनी रेशन कार्ड धारकांना होणाऱ्या लुटीवर आणि महसूल प्रशासनातील भ्रष्टाचारावर लक्ष देण्याची मागणी केली। रेशन दुकानदारांकडून वसूल करण्यात येणारी पैशाचे संदर्भ देत आंदोलकांनी तहसीलदारांकडे तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा आमचा संघर्ष चालूच राहील, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले। यावेळी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे या आंदोलनाची ताकद स्पष्ट झाली। समस्या मांडण्यासाठी इकडे आले होते। राष्ट्रवादीकडनं सत्यमेव जयते हे आंदोलन आज चालू करण्यात आले असून यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन चालू केलेले आहे। यामध्ये रेशन लोकांचे जी मनमानी आहे चालू आहे त्याबद्दल नगरपालिका, न्याय व्यवस्था, त्यानंतर तहसीलदार साहेब असे अनेक लोकांचे प्रलंबित कामं आहेत, त्यांना न्याय देण्यासाठी हे उपोषण ठेवण्यात आलेले असून महिलांनी अनेक समस्यांनी माझ्या समोर मांडल्या असल्या कारणास्तव मला इथपर्यंत त्यांना आणावे लागले। प्रत्येक महिलेचे काही ना काही कारण आहे, पण काही ना काही अडचणी आहेत, जसे की कचरा गाडी घरापर्यंत येत नाही, गटारी काढायला येत नाही, चोपडा एक खड्ड्यात आहे, खड्ड्यात चोपडा आहे, येत करायला मार्ग नाही। त्यानंतर रेशन दुकानांवर रेशन पुस्तकात जर का 5 लोकांचे नावं असतील, मेंबर्सचे नाव असतील तर त्याच्यापैकी 4 लोकांचंच रेशन दिलं जातं आणि बाकी एक व्यक्तीचं रेशन हे सुद्धा रेशन दुकानदार तिथून मोकळा होतो। त्यानंतर बऱ्याचशा महिलांचे असे प्रॉब्लेम आहेत किंवा पुरुषांचे जे प्रॉब्लेम आहेत, वय झाल्या कारणास्तव त्यांच्या अंगठे येत नाही, तर त्या अंगठे येत नसल्या कारणास्तव त्यांनाही रेशन दिलं जात नाही, त्यांना घरी की आज गेल्या वर्षभरापासून मी तालुका अध्यक्ष होऊन जे बघतोय नागरिकांच्या चोपडा तालुक्यातील ज्या समस्या आहेत, ज्या तहसीलदार साहेबांकडे रेशन कार्ड ज्या असतील किंवा रेशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करायचे असतील किंवा त्यांना अन्नधान्य कमी पुरवठा भेटतो व हे दुकानदार त्यांना अन्नधान्य कमी देतात आणि पंचायत समितीतील जे कामकाज चाललेलं आहे, जे ग्रामसेवक आहेत आपल्या गावामध्ये जो कुमावत आहे ग्रामसेवक, ते गेल्या वर्षभरापासून मी जे बघतो तर मासिक मिटिंगला येतात, तो गावामध्ये जे ठेकेदारी पद्धतीने काम करत आहेत ते बघून मला असं वाटलं की आंदोलनाच्या पवित्रा का घ्यावा लागला। तर मी बऱ्याचदा तहसीलदार साहेबांकडे गेलो, कलेक्टर साहेबांकडे गेलो, त्यांना मी वेळोवेळी सांगितलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। शेवटी मला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला नागरिकांसाठी, जेणेकरून त्यांचे कामकाज होईल आणि सामान्य जनतेला त्रास कमी होईल। आता हे जे उपोषण आहे, आमरण उपोषण आहे, तर का धरण्या लाक्षणिक उपोषण नाही, लाक्षणिक नाही, आपण उपोषण जे उपोषणच आहे, असं आमरण म्हणजे मरेपर्यंत उपोषण नाही, जोपर्यंत आम्हाला या कामाचे यश येणार नाही, जे नागरिकांना व न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं बसले राहू। जो अधिकारी येतील त्यांनी आम्हाला जर सांगितलं आत्ताच्या आत्ता इथल्या ठिकाणी जे प्रलंबित रेशन कार्ड त्यांनी दिलं व महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ज्ञानेश्वर पाटील, प्रतिनिधी चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।